अवकाळी पावसापासून कांद्याच्या पिकाला कसं वाचवायचं, आज आपण याचबद्दल बोलणार आहोत, तेही थेट कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर बातमी अशी आहे की मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की शेतात उभे असलेल्या आपल्या कांद्याच्या पिकाचं काय? त्याला या अवकाळी पावसाचा धोका आहे का? आणि हो, धोका आहे. आणि तो एका नाही तर दोन्ही प्रकारच्या कांद्याला आहे. म्हणजे जो रब्बी कांदा आता काढणीला आलाय त्यालाही, आणि जो उन्हाळी कांदा अजून वाढतोय त्यालाही. पण काळजी नसावी, कारण यावर उपाय काय करायचे याची अगदी अचूक माहिती आपल्याला दिली आहे कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे तज्ज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे यांनी. चला पाहूया त्यांनी काय सल्ला दिलाय. बरं, धोके दोन्ही पिकांना असले तरी ते वेगवेगळे आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, एका बाजूला आहे आपला रब्बी कांदा, जो आता काढायला आलाय. पाऊस आला तर काय होणार? कांदा सडणार, पाण्यात खराब होणार, सरळ सरळ नुकसान. आणि दुसऱ्या बाजूला आहे उन्हाळी कांदा, जो अजून वाढीच्या टप्प्यात आहे. त्याला धोका आहे तो करपा आणि फुलकिड्यांसारख्या रोगांचा. म्हणजे दोन्हीकडची आव्हानं वेगळी आहेत. ठीक आहे, तर मग आता थेट उपायांबद्दल बोलू. सुरुवात करूया काढणीला आलेल्या रब्बी कांदापासून. याला कसं वाचवायचं? पाऊस पडून गेला की अजिबात वेळ घालवायचा नाही. ताबडतोब ही 3 कामं करायची आहेत. पहिलं काम, कांद्याच्या पातीवर जे पाणी साचलंय ते हलक्या हाताने झटकून टाका. दुसरं, वाफ्यात किंवा सरीमध्ये कुठेही पाणी साचून राहणार नाही याची खात्री करा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जमिनीत साचलेलं पाणी लवकरात लवकर बाहेर काढा, कारण ते जर मुळांपर्यंत पोहोचलं तर कांदा सडलाच म्हणून समजा. आता इथे एक शब्द येतो, आळवणी. हा खूप महत्त्वाचा आहे. आळवणी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे पिकासाठी एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे. म्हणजे जमीन ओली असतानाच आपण एक खास द्रावण जमिनीत ओततो. याने काय होतं तर जास्त पाण्यामुळे जी बुरशी लागून कांदा सडण्याची भीती असते ना, ती टळते. खूपच प्रभावी उपाय आहे हा. चला, आता रब्बी कांद्याचं झालं. आता वळूया उन्हाळी कांद्याकडे, जो अजून शेतात वाढतोय. त्याचं संरक्षण कसं करायचं ते बघू. इथे एक गंमत आहे बरं का. हा जो पाऊस आहे ना, तो उन्हाळी कांद्यासाठी थोडा फायदेशीरही ठरू शकतो. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, याच पावसामुळे कीड आणि रोगांना अक्षरशः आयतं रान मिळतं. एक धोकादायक परिस्थिती तयार होते. त्यामुळे आपल्याला इथं खूप सावध राहावं लागतं. सगळ्यात आधी बोलूया फुलकिड्यांबद्दल. बघा, जर जोरदार पाऊस झाला तर फुलकिडे धुऊन जातात, त्यांची संख्या कमी होते. पण जर रिमझिम पाऊस पडला तर उलट त्यांची संख्या वाढते. आता यावर जैविक उपाय म्हणून मेटेरिझियम अनिसोपुली किंवा लेक्निसिलियम लॅक्नी वापरता येतं. पण रासायनिक फवारणीची घाई करू नका. आधी निरीक्षण करा. एका पातीवर साधारण 3 ते 5 फुलकिडे दिसले तरच रासायनिक कीटकनाशक वापरा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नेहमी एकच कीटकनाशक वापरू नका. ते आलटून पालटून वापरा, नाहीतर किडे त्याला सरावतात आणि मग औषधाचा काहीच परिणाम होत नाही. आता एक असा धोका आहे जो दोन्ही प्रकारच्या कांद्याला होऊ शकतो. पावसानंतर जेव्हा ढगाळ हवामान होतं तेव्हा करपा हा रोग डोकं वर काढतो. हा एक बुरशीजन्य रोग आहे आणि तो दोन्ही म्हणजे रब्बी आणि उन्हाळी कांद्याच्या पाती खराब करू शकतो. तर मग यावर उपाय काय? ही स्लाइड नीट बघा. इथे आपल्याला एक सोपा तक्ता दिलाय. पहिला उपाय आहे आळवणीचा. कशासाठी? तर बुरशी आणि मुळांची सड थांबवण्यासाठी. यासाठी काय करायचं तर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास यांचं मिश्रण घ्यायचं. प्रति एकर 200 लिटर पाण्यात 2 किलो किंवा 2 लिटर या प्रमाणात. दुसरा उपाय आहे फवारणीचा, खास करून करपा रोगासाठी. यासाठी कार्बेंडाझिम वापरायचं. प्रमाण आहे 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी. सोपं आहे. आणि हो, करप्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट. समजा आपण कार्बेंडाझिमची फवारणी केली पण तरीही फरक वाटत नसेल तर घाबरू नका. गरज पडल्यास 10 दिवसांनी आपण पुन्हा एकदा फवारणी करू शकतो. बरं, तर आपण बरीच माहिती पाहिली. आता या सगळ्याचं सार काय? तर आपल्या सोयीसाठी एक छोटीशी चेकलिस्ट, म्हणजे ऐनवेळी काय करायचं हे लक्षात राहील. तर मग सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. पाण्यावर तात्काळ नियंत्रण, म्हणजे शेतातून पाण्याचा निचरा करा आणि पातींवरचं पाणी झटकून टाका. 2. मुळांचं संरक्षण, त्यासाठी ओल्या जमिनीत लगेच आळवणी करा. आणि 3. सतत निरीक्षण, करपा आणि फुलकिड्यांवर लक्ष ठेवा आणि गरज वाटल्यास लगेच फवारणी करा. या 3 गोष्टी केल्या तर नुकसान नक्कीच टाळता येईल. आणि जाता जाता एक मोठा प्रश्न. आपण पाहतोय की हवामान दिवसेंदिवस किती लहरी बनत चाललंय. आज पाऊस, उद्या काहीतरी वेगळंच. मग अशा परिस्थितीत भविष्यात आपल्या पिकांची खात्री कशी द्यायची? आपल्याला आपल्या शेतीच्या पद्धतीत आता कोणते मोठे बदल करावे लागतील याचा विचार करण्याची वेळ आली आहे, नाही का?